चिमुकल्या सशाची शर्यत. एका सुंदर गावात एक चिमुकला ससा राहत होता. त्याचे नाव होते चिंटू. चिंटू खूप चपल आणि वेगवान होता. त्याला आपल्या वेगाचा खूप अभिमान होता. त्याच गावात एक शांत आणि संयमी कासवही राहत होते. त्याचे नाव होते मंदू. मंदू हलू चालायचा, पण तो कधीही थांबत नसे. एके दिवशी चिंटू ससा सगळ्यांसमोर म्हणाला, माझ्यासारखा वेगवान कोणीच नाही. मंदू कासव हसून म्हणाला, वेग महत्त्वाचा आहे, पण सातत्य त्याहून महत्त्वाचे आहे. सशाला राग आला. त्याने कासवाला शर्यतीचे आव्हान दिले. दुसऱ्या दिवशी सगळे प्राणी शर्यत पाहायला जमले. शर्यत सुरू झाली. चिंटू ससा झपाझप पळू लागला. मंदू कासव मात्र हळूहळू पण थांबता चालत राहिला. थोड्या वेळाने ससा खूप पुढे गेला. त्याने मागे पाहिले तर कासव खूप दूर होते. अरे, तो तर खूप मागे आहे. थोडी झोप घेतली तरी चालेल, असे म्हणत चिंटू झाडाखाली झोपी गेला. मंदू कासव मात्र शांतपणे चालत राहिला. तो थांबला नाही. हळूहळू तो सशाच वळून पुढे गेला आणि शेवटी लक्ष्यरेषा पार केली. ससा जागा झाला तेव्हा तो घाबरला. तो धावत लक्ष्यरेषेकडे गेला, पण उशीर झाला होता. सगळ्यांनी मंदूचे कौतुक केले. चिंटूला आपली चूक कळली. बोध, अहंकार करू नये. सातत्य आणि मेहनत केल्यास यश नक्की मिळते.